योहानाचं शुभवर्तमान याचा 3रा अध्याय 5, 6, 7 हे वचन आपण वाचलेले आहे. आणि या ठिकाणी जो प्रसंग होत आहे हा प्रसंग खूप गंभीर आहे, महत्त्वाचा आहे आणि गांभीर्याचा आहे. की ज्या वेळेस हा प्रसंग रात्रीच्या वेळेसचा आहे, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला एक तत्वज्ञानी, एक तत्वज्ञानी शास्त्री त्याला भेटायला येत आहे. रोमी लोकांमधला जो शास्त्री आहे, जो त्यांच्या शिक्षणामध्ये अतिशय प्रावीण्य मिळवलेला आहे, ज्याला थिओलॉजीचं संपूर्ण ज्ञान आहे, असं रीतीचा जो व्यक्ती, ज्याचं नाव आहे काय त्याचं नाव? त्याचं नाव काय? निकदेम. असा हा निकदेम जो आहे हा प्रभू येशू ख्रिस्ताला गुपचूप रात्री भेटायला आलेला आहे. गुपचूप रात्री काय करायला आलेला? भेटायला आलेला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला भेटायला जर यायचं कारण जर आपण पाहिलं तर तो शास्त्री आहे. आणि शास्त्री येशू ख्रिस्ताच्या शिक्षणाला मानत नव्हते. ते म्हणत होते की हा काहीतरी वेगळा शिकवतोय. प्रभू येशू ख्रिस्त जे काय सांगतोय ते काय आम्हाला पटत नाही. तरी त्याच्या हातून होणाऱ्या कृत्यांमुळे बायबल सांगतं की देव तुझ्या सोबत असल्याशिवाय हे कुणी करू शकत नाही, असा विश्वास तो दाखवत आहे. त्याला येशू ख्रिस्ताचं शिक्षण पटत नाहीये, पण जे काही काम तो करतोय तो देव असल्याशिवाय मनुष्याला करणं शक्य नाही. आणि म्हणून तो उघड रीतीने येशू ख्रिस्ताला भेटायला येत नाहीये. येशू ख्रिस्ताला पब्लिकमध्ये सगळ्यांसमोर भेटायला येत नाहीये. तर बायबल सांगतं तो रात्रीच्या वेळेस गुपचूपमध्ये, सिक्रेटमध्ये तो प्रभूला भेटायला आलाय. प्रभूला भेटायला आलेला आहे. आणि प्रभूला भेटायला आल्यानंतर तो विचारतोय की मी स्वर्गाच्या राज्यात जाण्यासाठी मी काय करूया. जर काही वचन सुरुवातीपासून जर आपण वाचले, जर भरभर लवकर कोणी जर वाचेल 3रा अध्यायाच्या 1ल्या वचनापासून. पुरुषांपैकी निकेदेम नावाचा एक मनुष्य होता. तो यहुद्यांचा एक अधिकारी होता. तो रात्रीच्या त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात हे आम्हाला ठाऊक आहे. कारण ही जी चिन्हे आपण करिता ती देव बरोबर असल्यापासून कोणालाही करिता येत नाही. येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. ओके, ऐका आता देवाच्या लेकरांनो, मला तुम्हाला सांगू द्या. फर्स्ट आय एम सॉरी की हा निकदेम शास्त्री नाही, हा परुषी होता. परुषी जे तत्वज्ञानी लोक होते, अभ्यासू लोक होते. पॉल जसा एक फॅरसी होता, तशाच रीतीने निकदेम पण एक हा फॅरसी होता. आणि हे तत्वज्ञानी म्हणजे तंतोतंत नियमशास्त्राचा अभ्यास करणे आणि त्याचं पालन करणारे हे लोक होते. आणि म्हणून तो विचारत आहे प्रभू येशू ख्रिस्ताला की तू जे काय करत आहे ना ते देव तुझ्यासोबत असल्याशिवाय करणं शक्य नाही. मग मला पटतंय की तू जे काय करतोय ते देव असल्याशिवाय करू शकत नाही. तर मला एक गोष्ट सांग. तो काय विचारतोय प्रभू येशू ख्रिस्ताला? कॅन वी रीड पहिल्या 2ऱ्या वचनापासून. तो रात्रीचा त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात हे आम्हाला ठाऊक आहे. कारण ही जी चिन्हे आपण करिता ती देव बरोबर असल्यापासून कोणालाही करिता येत नाही. ओके, मग येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. ओके, आता हा सगळ्यात इम्पॉर्टंट बेस आहे बॅप्टिझमचा. समजून घ्या, हाच सगळ्यात महत्त्वाचा पाया आपण आज बॅप्टिझमचा पाहणार आहोत. येशू ख्रिस्त काय म्हटला की नव्याने जन्मल्या वाचून कोणीही देवाचे राज्य पाहू शकत नाही. नव्याने जन्मल्या वाचून म्हणजे का? नवीन मनुष्य कधी जन्मू शकतो? नवीन मनुष्य कधी जन्मू शकतो? समजतं मी काय बोलतोय? नवीन व्यक्ती नव्याने जन्मल्या वाचून म्हणजे नवीन जन्म घेण्याची गरज आहे. पहिली क्रायटेरिया म्हणजे काय? नवीन जन्म घेण्याची काय गरज आहे. मग नवीन जन्म
का घ्यायची गरज आहे मला? मी जो आता जन्मलेला आहे याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का? म्हणून मला नवीन जन्म घेतला पाहिजे? निकोदेमला ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने हा शब्द टाकला, त्याला एकदम बाउन्सर गेला. त्याला काय गेला? एकदम बाउन्सर गेला. तो म्हटला नवीन जन्माला पाहिजे म्हणजे मला परत माझ्या आईच्या उदरामध्ये जायला लागेल, परत माझ्या डिलिव्हरी होऊन मला परत जन्म घ्यायला लागेल का? असा प्रश्न त्याला पडला. पण सगळ्यात महत्वाचा कॉन्सेप्ट हा आहे, हाच बॅप्टिझमचा कॉन्सेप्ट आहे. समजून घ्या की नव्याने जन्मल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही. नव्याने जन्मणं खूप गरजेचं आहे. मग नव्याने मला जन्मण्यासाठी हा जन्मामध्ये काही प्रॉब्लेम आहे का? मला हा जो माझा जन्म झालेला आहे याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का? आहे का? आहे का? आहे का? हो की नाही? हो की नाही? हा प्रॉब्लेम कुठे झाला? हा प्रॉब्लेम कुठे झाला? एदेन बागेमध्ये झाला. ज्यावेळेस प्रभू म्हटला हे फळ खाल्लं की तू मेला. मनुष्य तिकडं मेलेला आहे, म्हणून हा जन्म जो आहे याच्यामधून मरून बाहेर येणं गरजेचं आहे. हालेलुया. मनुष्य जो एदेन बागेमध्ये देवापासून लांब गेला, त्या ठिकाणीच तो देवासाठी मरण पावलेला आहे. देवासोबतचं त्याचं नातं तुटलेलं आहे. तो देवापासून वेगळा झालेला आहे. बघा, मी एक एक शब्द खूप बारकाईने सांगतोय, तुम्ही याचं लिंक लावायला सुरू करा. देवापासून तो दूर झाला म्हणजे कोणाजवळ गेला? ठीक आहे, सैतानाजवळ गेला. आज सैतानाचं काय आहे? आज सैतानाचं काय आहे? जे काही तुम्ही बघत आहात या जगामध्ये ते सर्व कोणाचं आहे? तर सर्व शैतानाचं आहे. कारण की ज्यावेळेस बायबल सांगते गेत्सेमनीच्या बागेचे इथे ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त काय म्हटला की तो या जगाचा जो अधिकारी आहे तो माझ्यावरती चालून येत आहे, तरी पण त्याचं माझ्यावरती काही सत्ता चालणार नाही, कारण की त्याचं माझ्यामध्ये काही नाहीये. दुसरे करीन 4:4 मध्ये बायबल सांगते या जगाच्या दैवताने त्यांचे डोळे आंधळे केले आहेत. या जगाच्या दैवताने म्हणजे जग कोणाच्या अधिकारामध्ये आहे? हे जग कोणाच्या अधिकारामध्ये आहे? शैतानाच्या अधिकारी. म्हणून ज्यावेळेस मनुष्य एदेन बागेमध्ये देवापासून लांब गेला, तो कोणापासून लांब गेला? बोलायचंय कोणापासून लांब गेला? ज्यावेळेस त्याने देवाची आज्ञा मोडली तो देवापासून मग कोणाजवळ गेला? कोणाजवळ गेला? शाऊलामधून ज्यावेळेस पवित्र आत्मा निघून आला, कोणाचा आत्मा आला? तुम्ही असं म्हणू शकत नाही माझ्यामध्ये देवाचा आत्मा नाही, शैतानाचा आत्मा नाही, असं नाही. हा, एक तो छापा रहेगा, एक तो काटा रहेगा. तो पिक्चर में कॉइन सिर्फ सीधा गिरता है और किधर नहीं गिरता है. आलं का लक्षात? छापा किंवा काटा फक्त पिक्चर मध्ये असतो. अमिताभ बच्चनचा सरळ पडतो, बाकी कोणाचा नाही पडत. एक तो छापा पडेल, एक तर काटा पडेल. समजतंय मी काय बोलतोय? आणि म्हणून ज्या वेळेस मनुष्याने त्या ठिकाणी पाप झालेला आहे, मनुष्य शैतानाच्या हवाली गेलेला आहे, तो मनुष्य शैतानाच्या हवाली गेलाय. मग आपण कोण? आपण कोणाच्या हवाली गेलो? शैतानाचं तर काही नाही, पण शैतानाचं जे जग आहे आपण जगाच्या हवाली गेलेलो आहोत. समजतंय? जर तुम्ही आणि मी देवामध्ये नाहीये तर तुम्ही मी कोणाच्या अधीन आहोत? म्हणजे कोणाच्या अधीन? जगाच्या अधीनमध्ये. जे काही जगामध्ये चालू आहेत आपण त्याला ॲडिक्शन मध्ये आहोत, तर आपण त्याच्या अधीनमध्ये आहोत. समजतंय? व्यसन म्हणा, संगत म्हणा, स्टाईल म्हणा, फॅशन म्हणा, ग्लिटर म्हणा, ग्लॅमर म्हणा, एव्हरीथिंग जे या जगाचं आहे ते कोणाचं आहे? शैतानाचं आहे. आपण या शैतानाच्या अधीन आहोत म्हणतो मी. हा, कारण की मी पहिल्या स्टेपला येतोय. शैतानाच्या अधीन आहोत आणि म्हणून मला त्या शैतानाला पण मेलो पाहिजे प्रभूमध्ये नवीन जन्मासाठी. मला ख्रिस्तामध्ये नवीन जन्म म्हणजे काय? या शैतानाच्या गोष्टीसाठी मी मेलो पाहिजे.
या शैतानाच्या जगाच्या गोष्टीसाठी मी मेलो पाहिजे. जगाच्या गोष्टी माझ्यामध्ये जगाच्या गोष्टीमध्ये सोडणं म्हणजे मला जग सोडून जायला लागेल. पॉल काय म्हणतो की जर मी म्हणतो की याच्यासोबत नका राहू, त्याच्यासोबत नाही, या बाबा तुला एकट्यालाच राहायला लागेल. मग सांगायचं आहे पॉलला काय की जरी आपण या जगामध्ये वावरतोय पण त्याच्या आधींमध्ये मी नाहीये, त्याच्या आधींमध्ये मी नाहीये, त्याची सत्ता माझ्यावरती नाहीये. जसं प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की त्याची सत्ता माझ्यावर, हो बहुत उधर कुछ ये करता है वो करता है, पण त्याचा अधिकार माझ्यावरती चालत नाही. त्याचं जे काय ग्लिटर ग्लॅमर, त्याचं जे काय शो ऑफ आहे, त्याचं जे काय व्यसन आहे, त्याचं जे काय ॲडिक्शन्स तो आहे, ते माझ्यावरती चालत नाही. हालेलुया. डोंट स्टँड, सिट. आणि म्हणून नव्याने जन्मण्यासाठी काय आपल्याला पहिले मरणं गरजेचं आहे. जर त्यावेळेस तिकडं मेलो होतो आणि तिकडं देवाविरुद्ध नवीन जन्म झाला, तर आता स्वर्गामध्ये परत जाण्यासाठी परत मरणं गरजेचं आहे. नवीन जन्म घेण्यासाठी, नवीन जन्म होण्यासाठी परत एकदा मरणं गरजेचं आहे. समजतं मी काय बोलतोय? थोडंसं बाउन्सर जात आहे, मला वाटतं समजत नाही आहे. समजतं मी काय, परत अजून थोडंसं जरा ब्रेकडाऊन करतो. मनुष्य ज्या वेळेस एदेन बागेमध्ये होता, प्रभूने त्याला काय आज्ञा दिली? या झाडाचं फळ खाऊ नको, खाशील तर तू खास मरशील. आणि त्याने फळ खाला आणि तो मेला. शारीरिक रीती नाही, आत्मिक रीतीने तो मरण पावला. आत्मिक रीतीने तो काय झाला? मरण पावला. आणि त्याला जे जीवन प्राप्त झालं ते देवाच्या योग्यतेचं, देवाच्या स्वाधीनतेचं, देवाच्या इच्छेचं जन्म नव्हता. आणि म्हणून देवाच्या इच्छेप्रमाणे जन्म जर पाहिजे असेल, देवाच्या कारण की स्वर्गामध्ये शरीर जाणार आहे का? नाही. देवाच्या राज्यामध्ये जाणारं जे शरीर आहे, ते शरीर नव्याने, आपल्यामध्ये जे शरीर ते नव्याने जन्मलं पाहिजे. कारण याच्यामध्ये जी आतमध्ये जे शरीर आहे ते करप्ट झालेलं आहे, ते पापाचं शरीर आहे. म्हणून तर प्रभू येशू ख्रिस्ताला एका कुमारीच्या द्वारे जन्म घ्यावा लागला. नैसर्गिक रीतीने त्याचा जन्म नाही झाला, एका कुमारीच्या द्वारे त्याचा जन्म घेणं गरजेचं होतं. का? कारण की ते पापाचं बीजच्या द्वारे त्याचा जन्म होता कामा नाही. आणि म्हणून निकोदेमला ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त सांगू लागला की तुला नवीन जन्मलं पाहिजे, जसा तुम्हाला प्रश्न पडलाय आता काही लोकांना, ये बेटा ये बेटा इथे वरती बसणार, डोंट सिट डाऊन, थोडी जागा दे ना सर. ओके, कीप अ लिटल स्पेस टू कम्यूट. तर म्हणून निकोदेमला जो आहे त्याला प्रश्न पडला की नव्याने मग जन्म कसा भेटेल मला? नव्याने जन्म कसा होईल माझा? मला परत जन्म कशा रीतीने भेटेल? त्यावेळेस प्रभूने त्याला काय सांगितलं बघा पुढच्या वचनामध्ये. निकोदेम त्याला म्हणाला, म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल? म्हातारा झालेला व्यक्ती कसा जन्म घेऊ शकेल बाबा? त्याला मातेच्या उदरात दुसऱ्यांदा जाणे व जन्म घेणे शक्य होईल काय? ओके. येशूने उत्तर दिले की मी तुम्हाला खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू. म्हणजे बघा की देवाच्या राज्यात जर जायचं असेल तर नवीन जन्म पहिले झाला पाहिजे. पहिला स्टेप नवीन जन्माचा आहे. आलं का लक्षात? दुसरी स्टेप मी सांगतो काय. पहिली स्टेप काय आहे? नवीन जन्म. जर नवीन जन्म झाला नसेल, पहिली स्टेप झाली नसेल, तर दुसरी स्टेप येईल का? पहिल्या माळ्याशिवाय दुसऱ्या माळ्यावरती जातो का आपण? पहिल्या पायरीनंतर दुसरी पायरी येते की नाही? पहिली स्टेपच झाली नाही तर दुसरी स्टेप कशी होणार? दुसरी स्टेप म्हणजे बॅप्टिझम आहे. दुसरी स्टेप म्हणजे काय?
बॅप्टिझम पहिली स्टेप काय आहे? पण पहिली स्टेप झाली पाहिजे ते म्हणजे नवीन जन्म. जर माझा नवीन जन्म झाला नसेल तर मी बॅप्टिझम घेऊन करणार काय? आलं लक्षात? म्हणून पहिली स्टेप आपली काय आहे की ख्रिस्तामध्ये माझा नवीन जन्म, बॉर्न अगेन ज्याला आपण म्हणतो, तो होणं गरजेचं आहे. ओके, पुढे ख्रिस्तामध्ये नवीन जन्म झाल्याशिवाय देवाच्या राज्यात कुणीही प्रवेश करू शकत नाही. म्हणजे पहिला तर नवीन जन्म झालाच पाहिजे, नाही तर मी 100 डुबक्या मारल्या तरी मी स्वर्गात जाऊ शकत नाही. हे आत्ताच मी रिपीट करत राहणार आहे. ऑल थ्री सेशन्स रिपीट करत राहणार आहे मी. लक्षात राहू द्या, जर नवीन जन्म झाला नसेल, 1000 पास्टरांकडून 1000 वेळेस डुबक्या मारून घ्या तुम्ही स्वर्गात जाऊ शकत नाही. ओके, तुमची पहिली स्टेप तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे स्वर्गाच्या राज्यात जाण्यासाठी काय म्हटलं? प्रभू येशू ख्रिस्त म्हणतोय स्वतः की स्वर्गाच्या राज्यात जाण्यासाठी नव्याने जन्मणं गरजेचं आहे. पुढे देहापासून जन्मलेला देह आहे. देहापासून जन्मलेला देह आहे. एकदा जन्मला देह एकदा मरणार, दुसऱ्यांदा परत जन्म येत नाही. दुसऱ्यांदा जन्म येत नाही पुनर्जन्म था, नाही अगला जन्म कोई आएगा. एकदा मनुष्याचा देहात जन्म झाला, रेकॉर्ड बनलं, फाईल ओपन झाली तर एक दिवस ती फाईल क्लोज पण होणार. ओके, देहापासून काय आहे? देहापासून जन्मलेला देह आहे. देहापासून जन्मलेला देह आहे. आपण दैहिक रीतीने जन्मलं गरजेचं आहे. दैहिक रीतीने जन्मलंच पाहिजे. जन्मल्याशिवाय त्याच्या जीवनामध्ये प्रभूचं कार्य होणार नाही. पुढे आणि आत्म्यापासून जन्मलेला आत्मा आहे. आत्म्यापासून जन्मलेला काय? आत्मा आहे. आपल्यामध्ये तो देवाचा आत्मा आहे, त्याच्यामध्ये तो नवीन रीतीने जन्मणं गरजेचं आहे. हालेलुया. पॉल म्हणतो की माझा आत्मा तुझ्या आत्म्यासोबत साक्ष देतो. रोमकराच्या पुस्तकामध्ये कोणासोबत? माझा आत्मा तुझ्या आत्म्यासोबत काय करतो? साक्ष देतो की मी देवाचा आहे. हालेलुया. ज्या वेळेस आपण प्रभूला शरण जातो, आपण पश्चाताप करतो, आपण आपल्या पापाची कबुली करतो, त्या वेळेस बायबल सांगतं रक्तासारखे लाखेचे पाप प्रभू क्षमा करून टाकतो. हालेलुया. समजतं मी काय बोलतो? म्हणजे पहिला पॉइंट असा आहे की नव्याने जन्मल्याशिवाय आपण कोणीही देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही. मग प्रभू काय कोणाला घेऊन जाणार नाही का? बायबल सांगतं एकाचाही नाश होऊ नये. एकाचाही नाश होऊ नये ही देवाची इच्छा आहे. हालेलुया. मग जर प्रभूला त्याच्या लोकांना स्वर्गात घेऊन जायचंय तर त्याला पहिले त्यांचं हृदय चेंज करायला लागेल. प्रभूला पहिलं काय? त्यांचं हृदय चेंज करायला लागेल की ते कबूल करतील, अरे हा बाबा मी चुकलो, मी पापी आहे, अरे या गोष्टीच्या देवाला आवडत नाही त्या मी करतोय, मी करते. ही जाणीव. काय शब्द? जाणीव. सगळ्यांनी बोला जाणीव. ज्या व्यक्तीला जाणीव होते की मी पापी आहे, समजून घ्या पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे. तो देवाचा आत्मा तुम्हाला जाणीव करून देतो. हे गडबड कर रहा है, हे चालत नाही देवाला, तू कसं करतोय? त्याचा आत्मा माझ्या आत्म्याला सांगतोय असं करू नको. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रभूचं हे काम आहे. मी तुमचं हृदय नाही बदलू शकत. समजतंय? तुम्ही एकमेकांचं हृदय बदलू शकत नाही. दादागिरी करून, टॉर्चर करून, प्रेमाने, लाडीगुडी लावून हृदय बदली करू शकत नाही. ते दिलंय देवाने, त्याच्यावर अधिकार देवाचा आहे. देवच त्याला चेंज करू शकतो. हालेलुया. आणि म्हणून त्याने वचन दिलेलं आहे. त्याने काय दिलेलं आहे? वचन दिलेलं आहे. यहेजकेलाच्या पुस्तकामध्ये आपण जाऊया. यहेजकेलाचं पुस्तक याचा 36वा अध्यायामध्ये 26व्या वचनामध्ये तो काय म्हणतो ऐका. यहेजकेलाचं पुस्तक, यहेजकेलाचं पुस्तक 36वा अध्याय आणि 26वं वचन 25 पासून पण वाचूया आपण, हरकत नाही. मी तुम्हावर शुद्ध पाणी शिंपडीन म्हणजे तुम्ही
शुद्ध व्हा. हालेलुया. आपल्याला पहिले शुद्ध होणं गरजेचं आहे का? मला जाणीव पहिले झाली पाहिजे की मी पापाच्या दलदलीमध्ये अडकलेली आहे. आणि मग ज्यालाही जाणीव होते, प्रभू त्याला तशाच रीतीने ठेवत नाही. मी तुमच्यावरती शुद्ध पाणी शिंपडीन, म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल. तुमची सर्व मलिनता व तुमच्या सर्व मूर्ती यांपासून मी तुमची शुद्ध करीन. हालेलुया. मी तुम्हाला सगळ्या रीतीने शुद्ध करीन. मी तुम्हास नवे हृदय देईन. मी तुम्हास नवे हृदय देईल. म्हणजे या हृदयामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. हे हृदय काय आहे? प्रॉब्लेमॅटिक आहे. बायबल सांगते इर्मियाच्या पुस्तकामध्ये हृदय सर्वात कपटी आहे. हृदय सगळ्यात कपटी आहे. तो म्हणाल येस प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्ही गेला, बरं झाला गेला, बरं झाली गेली, टाइमपास करतो, ले बोर करतो. हृदय खूप कपटी आहे. वो चेहरे पे दिखाता एक और सोचता कुछ और है. समजतंय? हृदय जे आहे ना ते दाखवतं मैं बिलीवर हूं, पण त्याचं जीवन जे आहे ना, त्याचं मन, त्याची असलियत त्याच्या आतमध्ये आहे. हालेलुया. म्हणून हृदय सगळ्यात कपटी. इर्मिया म्हणतो हृदय सगळ्यात कपटी. बाबा त्याच्या नादी नका लागू. हम लोग कशावर जातो? आपण कशावरती जातो? चेहऱ्यावरती जातो. किती चांगली सिस्टर आहे, किती गरीब परिस्थिती तिची, अरे तो भाऊ किती दयावान आहे, तो किती दयाळू आहे. त्याच्यामुळे कितीतरी प्रॉब्लेम झालेत लग्नामध्ये. आम्ही त्यांच्या चेहऱ्याकडे बघून मुलगी दिली. तो लय मासूम दिसत होता, आता लय त्रास देतोय. आम्हाला म्हटलं ती लय गरीब गाय आहे म्हणून आम्ही घरी आणली, आता सगळं गोठा तोडून टाकलाय. आपण चेहऱ्यावरती जातो म्हणून फसतो. आलं का लक्षात? बी युअर सेल्फ. तुम्ही जसे आहात तसे राहा. जर तुम्ही अजून अर्धवट राहा, प्रभूकडे प्रार्थना करा, प्रभू मला बदल. डोंट बी मेक बिलीवर. संदेश काय म्हणतो? प्रत्येक चर्चमध्ये, प्रत्येक जागेमध्ये एक तुम्हाला विश्वासणारे सापडतील जे खंबीर विश्वासामध्ये चालत आहेत. काही तुम्हाला अनबिलीवर सापडतील, ते विश्वास ठेवणार नाही. ते चर्चला येतील, त्यांना चर्चला आलेलं आवडतं म्हणून ते चर्चला येतील, पण ते विश्वास ठेवणार नाही. आणि काही जे आहेत ते मेक बिलीवर्स आहेत. ते म्हणणार प्रेज द लॉर्ड सिस्टर, प्रेज द लॉर्ड ब्रदर, बहुत अच्छा प्रार्थना किया. किती वेळ यार, चर्च पण नाही सोडतायत पास्टर, एवढा वेळ घेतात, जाऊ कुठे मी? अशी परिस्थिती. म्हणून बी युअर सेल्फ. जशी तुम्ही आहात तसे तुम्ही राहा. जर तुम्ही चुकीचे आहात, बी राईट देअर. जर तुम्ही चुकीचे आहात, एक्सेप्ट घ्या, मी चुकीचं, मला नाही पडत, पण मी असंच चालणार आहे. बायबल सांगतं, संदेष्टा म्हणतो की एखादा व्यक्ती, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट आहे का, एखादा व्यक्ती त्याच्या शिक्षणामध्ये चुकीचा असेल तर चालेल. एखादा व्यक्ती त्याच्या शिक्षणामध्ये जर चुकीचा असेल तर चालेल, पण त्याच्या हृदयामध्ये जो चुकलेला आहे ना, तो कधीच तारण प्राप्त करू शकत नाही. कारण एखादा व्यक्ती त्याचं शिक्षण चुकीचं आहे पण त्याचं हृदय चांगलं आहे, प्रभू त्या राईट हृदयाला राईट टाइम मध्ये चेंज करून टाकेल आणि तो राईट शिक्षणाकडे येईल, राईट शिक्षण एक्सेप्ट करेल आणि प्रभूच्या मार्गात लागेल. पण ज्याचं शिक्षण बरोबर आहे, ज्याची थिओलॉजी पिन पॉइंट एकदम ABCDEFG पर्यंत पिन पॉइंट आहे, पण हृदय डेंजर आहे. हृदय काय आहे? डेंजर आहे. संदेष्टा म्हणतो असा व्यक्ती कधीच देवाच्या राज्यात तारण प्राप्त करू शकत नाही. आणि म्हणून तुम्ही कसे आहात ना, हे कोणाला दाखवायची गरज नाहीये. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आय मे बी समटाइम्स रूड, मी मे बी काही कठोर शब्द वापरेल, पण आय जस्ट वॉन्ट टू बी व्हेरी क्लिअर. मी तुम्हाला सत्य सांगू इच्छित आहे, कारण की आज कॉम्पिटिशन लागली पास्टरांची, कितना डुबाने का, मैंने इतना डुबाया, तूने कितना डुबाया.
सबको डूबा है। मैंने इतना डुबाया, तुमने कितना डुबाया आहे. बस आज ही परिस्थिती आहे देवाच्या लेकरांनो. काही काही गोष्टी मी ऑल 3 सेशन्स रिपीट करत राहणार आहे. म्हणून पॉल म्हणतो, बरं बाबा मी यांना बाप्तिस्मा नाही दिला, बरं बाबा मी यांना बाप्तिस्मा नाही दिला. हे डेंजर लोक आहेत. बी योर सेल्फ ॲज यू आर. जर तुम्हाला प्रभूने बदलले तर तुम्ही बदललेले राहा, जर नाही बदललेले जस्ट वेट अपॉन इट. पास्टर आय एम जस्ट वेटिंग अपॉन द लॉर्ड. माझ्यामध्ये काही चुकीच्या गोष्टीत मी ऍक्सेप्ट करतो, मी करते, पण मी वाट बघतो की प्रभू मला बदलणार आहे. डोंट बी ऐसा बी वैसा बी, ऐसा बी वैसा बी नका राहू. आलं का लक्षात? आपल्या चर्चमध्ये एक साक्ष जरी आहे का की मी कधी कोणाला फोर्स केलेला आहे, असं करू नका, असं करा, तसं करू नका, तसं करा. मी कधीच फोर्स करत नाही. रादर मी तुम्हाला उलटं बोलेल आणि सांगेल असं नाही ना, असं करा. मी तुम्हाला मुद्दाम उलटं बोलेल आणि मी वाट बघेल देवाला तुम्हाला त्या रीतीने परत कार्य करायची. ही संदेशाची स्टाईल आहे. जर कारण एक ही गोष्ट मी तुम्हाला एक उदाहरणाच्या माध्यमातून सांगू इच्छितो. एक बहीण होती. पास्टरनी सांगितलं, सोना पहनने का नहीं. यस पास्टर. टिकली लावायची नाही. यस पास्टर. दारू प्यायची नाही. यस सर. पास्टर समोर. यस सर. यस पास्टर. पास्टर भेटले एक दिवस मार्केटला त्या सिस्टरांना. ओळखू शकली नाही आपली चर्चची बाई आहे का कोण आहे. फुल झगमग एकदम, इधर से सोना, उधर से सोना, इधर से टिकली. नंतर भेटले, अरे तो मुलगा तर नुक्कड़ पे मजाक मस्ती कर रहा था. चर्च मध्ये किती शांत असतो. काय गरज आहे, काय गरज आहे. जशी तुम्ही आहात तसे तुम्ही राहा. वेट अपॉन द लॉर्ड. जर प्रभूला नाही काही गोष्टी आवडत तर त्या नाही आवडत, पण मी तुम्हाला सांगितलंय म्हणून तुम्ही ते करू नका. कोणी तुम्हाला सांगतंय म्हणून तुम्ही करू नका. तुम्ही प्रार्थनेमध्ये जा, प्रार्थनेमध्ये राहा. प्रभू मी हा संदेश ऐकलेला आहे, हा संदेशामधून मी सांगत राहणार, पण मी फोर्स कधीच तुम्हाला करणार नाही. मी वाट बघेल की प्रभू तुमच्यामध्ये कार्य करेल. कारण की ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मनातून स्टँड घेताल त्यावेळेस तुम्ही त्या जुन्या जीवनाला मेलेले आहात आणि नवीन ख्रिस्त परिधान केलेले आहात. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही म्हणताल, हो ही बॉटलनी माझं जीवन बर्बाद केलंय, आता मी ही बॉटलला बर्बाद करणार आहे. हालेलुया. आतापर्यंत ही बॉटलच्या आरी मी होतो, आता नाही. आता मी दाखवून दिली या बॉटलला की तू माझ्यावरती अधिकार चालू शकत नाही. मी अधिकाराने चालणार. मी तुला माझ्यापासून लांब करत आहे. मी तुला माझ्यापासून काय करत आहे, लांब करत आहे. ज्या वेळेस तो तुमचा निर्णय तुम्ही सांगितल्यामुळे नाही, कुणी सांगितल्यामुळे नाही, तुमच्या आतमधून येतो, त्यावेळेस समजून घ्या की तुम्ही ख्रिस्तामध्ये तुमचा नवीन जन्म झालेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून जे वचन आपण वाचलेलं आहे, ख्रिस्त म्हणत आहे, प्रभू म्हणत आहे, परमेश्वर म्हणत आहे की त्यांना या हृदयाने माझ्याकडे त्यांना येवणारच नाही. कारण बायबल सांगतं रोमकाराच्या पुस्तकामध्ये याच्या 3रा अध्यायामध्ये आणि वाचा 21वा वचन. आता तर नियमशास्त्रा व्यतिरिक्त असे जे देवाचे नीतिमत्व ते प्रगट झाले आहे. 3रा अध्याय 21वा वचन. 21. ओ सॉरी इट इज 23. आय एम सॉरी. कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला पुरे पडले आहे. बघा, सगळ्यांनी पाप केलेले आहे. पास्टर पण सुटलेला नाहीये. पास्टर पण सुटलेला नाहीये.
जर कुणी म्हणत असेल की मी पापी नाहीये, मी पापी नाही 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 असं, तर तो खोटारडा आहे, ती खोटारडी आहे. बायबल काय सांगतं? सर्वांनी पाप केले आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहेत. आणि प्रभूला माहिती आहे की हे पापी आहेत, पण यांना माझ्याकडे आणायचं आहे, यांना माझ्याकडे मला घेऊन यायचं आहे. हालेलुया. आणि म्हणून तो काय म्हणतो की जर यांना माझ्याकडे मला घेऊन यायचंय, तर यांच्यामध्ये जो प्रॉब्लेम देणारा आहे त्यांचं हृदय, मी त्या हृदयालाच पहिले चेंज करून टाकतो. यांचं हृदय यांना प्रार्थनेजवळ जाऊ देत नाही, यांचं हृदय यांना प्रार्थनेला मूड लागू देत नाही किंवा प्रार्थनेमध्ये मन लागू देत नाही. यांचं हृदय जे आहे ते यांना प्रार्थनेमध्ये वाढू देत नाही ना, यांचं हृदय यांना माझ्याकडे येऊ देत नाही ना, तर मी काय करेल, मी यांच्यातून यांचं हृदय चेंज करून टाकेल. काय ते वचन 36. म्हणून आपल्याला नवीन हृदयाची गरज आहे. हालेलुया. म्हणून आपल्याला काय, नवीन हृदयाची गरज आहे. कारण की हे हृदय जे आहे, हे हृदय कपटी आहे, हे हृदय कसं आहे, हे हृदय दुष्ट आहे, हे हृदय ठगवणार आहे, हे हृदय डुप्लिकेट दाखवणार आहे, असली दाखवणार नाही. हे हृदय काय डुप्लिकेट दाखवणार आहे, हे हृदय हुशारी मारणार आहे, हे हृदय काय आपण म्हणतो ना फुशारकी मारणार आहे. म्हणून प्रभू म्हणतो की मी यांच्यातलं ते जुनं हृदय काढून घेतो आणि यांना काय देतो, काय देतो, काय आपण बोलूया, मला त्या नवीन हृदयाची गरज आहे, मला त्या नवीन हृदयाची गरज आहे. हालेलुया. प्रभू म्हणतोय की मी त्यांना नवीन हृदय देईल. जर प्रभू म्हटलाय तर तो देणार, जर तो म्हटला देणार तर तो देणार. हालेलुया. मी तुम्हास नवे हृदय देईन, तुमच्या ठाई नवा आत्मा घालीन. बघा, आत्मा पण काय आहे, आत्मा पण काय झालेला आहे, कपटी आहे. जर आपण आज पश्चाताप करून बदललो नाही, तर आपल्यामधलं कोणतं शरीर राहणार, आत्मिक शरीर कसं राहणार, पापी राहणार. ते आत्मिक पापी शरीर कुठे जाणार, नरकाच्या दिशेने जाणार आहे. म्हणून त्याला पण चेंज करणं गरजेचं आहे, त्याला पण चेंज करणं. कारण की काय आहे की हृदय बदललंय, पण आत्मा पण स्वर्गाच्या योग्यतेचा झाला पाहिजे की नाही. कारण की त्यांना देवाच्या राज्यात घेऊन जायचंय. अरे या लोकांना देवाच्या राज्यात घेऊन जायचंय. हृदय बदललंय, आत्मा पण बदलला पाहिजे. हालेलुया. आत्मा म्हणजे तुमच्या मधली असलेली, जो संदेश म्हणतो, दॅट इज अ सेलेस्टियल बॉडी. आत्मा म्हणजे काय, सेलेस्टियल बॉडी, आत्मिक शरीर. हृदय बदललं पाहिजे, पहिली स्टेप. ज्यावेळेस ते हृदय बदललं जाईल, तो आत्मा देखील बदलेल. कारण की तो आत्मा स्वर्गात जाण्याच्या राहण्याच्या योग्यतेचा झाला पाहिजे. मला तुम्ही सांगा की मच्छी ज्या पातेल्यात भांड्यात बनवतो त्याच्यामध्ये दूध तापवतो का, तापवतो का, किती पण स्वच्छ धुतलं तरी तापवतो का आपण. जर मच्छी बनवली काल रात्री, तर सकाळी त्याच्यामध्येच आपण काय करणार, दूध तापवणार का. काय होईल तापवलं तर, काय होईल, खराब होईल. हृदय बदललंय, पण आत्मा पण बदलणं गरजेचं आहे. आणि म्हणून तो काय म्हणतो, पहिलं काय, मी तुम्हास नवीन हृदय देईल, तुमच्या ठाई नवा आत्मा घालीन, तुमच्या ठाई नवा आत्मा घालील, तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकेन. पाषाणमय हृदय म्हणजे कोणतं हृदय, दगडाचं. काय दगडासारखा वागतोय मी, 100 वेळेस ओरडून सांगतोय तरी हा ऐकत नाहीये. काय दगडासारखा वागतो, आपण बोलतो कधी कधी ना, काय दगडाच्या हृदयाचं झालोय, याला माझ्यावर प्रीती राहिली नाही, याला माझा मान सन्मान राहिला नाही. काय दगडाच्या हृदयाचा झालाय हा, काय दगडाच्या हृदयाची झाली ही. आपण बोलतो ना कधी कधी,
तशाच रीतीने आपण परमेश्वरासाठी त्या दगडाच्या हृदयाचे झालोय का, की त्याचं वचन कानावरती पडतंय पण ते ऐकायला होत नाहीये, ते स्वीकारायला होत नाहीये. म्हणून तो म्हणतोय की ते पाषाणमय हृदय, ते पापमय हृदय, ते अविश्वासाचं हृदय पहिले मी काय करून टाकेल, काढून टाकेल. येस, व तुम्हाला मांसमय हृदय देईल. हो मी तुम्हाला मांसमय हृदय देईल. मांसमय हृदय कशासाठी? त्या दगडाला स्पर्श केला तर त्याला जाणवत नाही, इट इज अ स्टोन हार्टेड. पण मांसमय हृदयाला ज्यावेळेस तुम्ही स्पर्श करणार, स्पर्श फील होतंय काहीतरी, फील होतंय काहीतरी. बाजूवाल्यांना थोडंसं जरा असं करा म्हणजे जागृत होतील ते. असं करा बाजूवाल्यांना, प्रेज द लॉर्ड, जरा जरा जागृत होतील. जरा फील होतं तुम्हाला ज्यावेळेस ते बाजूचे प्रेज द लॉर्ड करतात. वाय? तुमची ही स्किन आहे, ही स्किनला टच केलं की त्याची क्वालिटी आहे. क्वालिटी ऑफ 5 सेन्सेस इज वन इज फील, टच. तशाच रीतीने आत्म्यामध्ये पण ते एक स्पिरिच्युअल टच पाहिजे. देवाचं वचन ज्यावेळेस येतं, ओ हालेलुया. एक मिनिट, मी तुम्हाला सांगतोय फक्त का हालेलुया निघतंय, कारण की तो आत्मिक टच झालेला आहे, आत्मिक स्पर्श झालेला आहे. अरे हे तर माझ्यासाठी आमेन. वाय? कारण की तुमच्या मधल्या आत्म्याला त्या आत्म्याने स्पर्श केलाय. म्हणून ते मांसमय हृदय पाहिजे, की ज्यावेळेस ते मांसमय हृदय प्रभू तुमच्यामध्ये टाकेल तर तुम्हाला फक्त आवडणाऱ्या गोष्टी नाही आवडणाऱ्या गोष्टी पण ज्यावेळेस तुमच्यापर्यंत येतील, तुम्ही म्हणताल येस आमेन, आय बिलीव्ह इट, आय रिसीव्ह इट. हो मी असं विश्वास ठेवत होतो, हो मी असं वागत होते, हो मी आतापर्यंत या तत्वावर चालत होतो, पण आय बिलीव्ह इट नाव. समजतंय? वाय? ते संवेदनशील हृदय आपल्याला पाहिजे. म्हणून तर पॉल म्हणतो बी सेन्सिटिव्ह टू होली स्पिरिट. बी सेन्सिटिव्ह टू होली स्पिरिट. पवित्र आत्म्याला पारदर्शी असा, म्हणजे ज्यास तो तुम्हाला स्पर्श करेल तुम्हाला तो जाणवू द्या. तुम्ही त्याला होय म्हणा, हो आमेन, तू जसं बोललाय मी करणार. तुम्ही नाही, तुम्ही ऑटोमॅटिक म्हणा हो मी करणार. तुला नाही आवडत ना पवित्र आत्मा, मी सोडणार. सोडलं. तुम्ही असं नाही म्हणणार सोडणार नाही म्हणा, तुम्ही म्हणताल सोडलं, सोडलं. मी असा होतो, मी असा होतो, ते सोडलं. का? कारण की पवित्र आत्म्याच्या स्पर्श पवित्र आत्म्याच्या स्पर्शाच्या द्वारे तुमच्यामध्ये काहीतरी बदलाव जो येणार आहे त्याला तुम्ही स्वीकारलंय. त्याला तुम्ही त्याला काय करत नाहीये, प्रतिरोध करत नाही आहात, तुम्ही त्याला स्वीकारताय. हालेलुया. ओके, आता त्याच्यामध्ये बघा, त्याच्या पुढचा अजून पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन. स्टार्टिंग पासून वाचू की मी तुम्हाला नवीन हृदय देईल पासून. ऐका सगळ्यांनी, मी तुम्हाला नवीन हृदय देईन, तुमच्या ठाई नवा आत्मा घालीन, तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकेन, तुम्हाला मांसमय हृदय देईन. मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन. बघा प्रभूचा आत्मा कधी येतोय? प्रभूचा आत्मा जुन्या हृदयामध्ये येऊ शकत नाही. आलं का लक्षात? पाषाणमय हृदयामध्ये येऊ शकत नाही. पहिलं स्टेप काय? पहिला पॉईंट हृदय चेंज झालं पाहिजे. सेकंड पॉईंट नवीन आत्मा आला पाहिजे. त्या नवीन जे भांडं आहे त्याच्यामध्ये जे मच्छी कधी बनवली होती, ज्यावेळेस त्याला पूर्ण साफ करून पूर्ण क्लीन केलं, मग त्याच्यामध्ये काय केलं? दूध टाकल्यावरती ते फाटणार नाही. हालेलुया. हे शरीर जे आहे, या शरीरामधून ते जुनं हृदय प्रभू काढून घेणार, तो जुना आत्मा काढून घेणार, नवीन या शरीरामध्ये नवीन हृदय तो देणार, नवीन आत्मा तो देणार, आणि मग पवित्र आत्मा तो त्याच्यामध्ये टाकणार. हालेलुया. मग तुमचा बाप्तिस्माची प्रोसिजर जी डुबण्याची आहे ती पहिली हो किंवा नंतर हो, त्यांनी फरक पडत समजतंय? अपोलोसन त्यांच्या बाबतीत डुबल्यानंतर झालं, कॉर्नेलियसच्या बाबतीत पहिले झालं, मग डुबले.
पण कोणत्या पण केसमध्ये डुबणार तर पाहिजेच. कोणत्याही केसमध्ये जे आहे, याचा अर्थ मी असं नाही म्हणत की पाण्यामध्ये जाणं गरजेचं नाही आहे. मला सांगायचं हे आहे की तुमची पहिली स्टेप झाल्याशिवाय तुम्ही दुसऱ्या स्टेपकडे जाऊ नका. आणि जस्ट दुसरी स्टेप जस्ट तुमचा नवीन जन्म होईल ना, पाण्याकडे जाण्यापासून तुम्हाला कोणी रोखवणार नाही, कोणी तुम्हाला थांबवू शकणार नाही, कोणी तुम्हाला अडवू शकणार नाही. मला तर जायचंय, मला तर पाहिजे. तुम्हाला कोणाच्यानेही ऐकवणार नाही. तुम्ही त्या पाण्याकडे जाण्यापासून थांबू शकणार नाही. पण स्टेप गरजेची आहे. पहिली स्टेप काय आहे? पहिली स्टेप गरजेची की माझं हृदय पहिले चेंज झालं पाहिजे, माझ्यामध्ये तो आत्मा नवीन आला पाहिजे. आलं लक्षात? जो व्यक्ती पश्चाताप करतो, जो व्यक्तीला जाणीव होते की हे चुकीचं चाललंय माझ्या जीवनामध्ये, हे माझ्या जीवनात जे चाललेलं आहे चुकीचं चाललेलं आहे. का? आतापर्यंत जी गोष्ट मजेशीर वाटत होती, आतापर्यंत 2च्या बदले 4 शिव्या देण्यामध्ये मला प्रौढी वाटत होती, आता 1 शिवी दिली तरी मलाच माझी लाज वाटायला लागली. काय असं झालं बाबा? ते काहीतरी जे झालेलं आहे ना, त्यालाच म्हणतात नवीन जन्म. ज्याच्यामध्ये मी पहिले प्रौढी मिळत होता, अरे ये तो 2 पेग में गया डाउन, मैं अभी भी बॉटल खंबा पूरा खाली की अभी भी खडा हूँ, याच्यामध्ये जी प्रौढी होती, आता गुपचूप जर 1 पेक मारला तर मला लाज वाटते. अरे कोणाला तोंड दाखवू नको रे बाबा, दाखवू शकत नाही मी तोंड. इकडे गेला तर प्रभू दिसतोय, तिकडे गेला तर प्रभू दिसतोय. त्याला भय राहतं प्रभूचं. जी प्रौढी मिरवण्यामध्ये, पहिली वाईट गोष्टीमध्ये प्रौढी मिरवण्यामध्ये मजा वाटत होती, आता त्याच्यातली छोटीतली छोटी गोष्ट झाली तर लाज वाटते दुसऱ्यांना तोंड दाखवण्यासाठी आणि स्वतःशी नजर मिळवण्यासाठी. ती स्टेप म्हणजेच ख्रिस्तामध्ये नवीन जन्म आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आता मला तुम्ही सांगा, मी सांगू शकतो का की यांचा नवीन जन्म झालाय, त्यांचा जन्म झालाय, यांचा नाही झालाय, त्यांचा नाही झालाय, असं मी सांगू शकतो का? मला सांगू द्या. आता मला तुम्हाला हे उदाहरणाच्या माध्यमातून सांगू द्या. आता कोणाचं हृदय प्रभूने चेंज केलंय, कोणाचं नाही केलंय, हे आपण सांगू शकत नाही. आता तुम्ही डॉक्टरकडे गेलात, डॉक्टरनी पाहिलं पाठीत दुखत होतं, थोडंसं पाठीत दुखत होतं, चमक निघत होती. डॉक्टर म्हटले काय करा, एक्सरे काढा. एक्सरे ओके निघाला. डॉक्टर म्हटलं पाठीत चमक निघते, चांगलं नाही आहे. मग डॉक्टर म्हटला तुम्ही काय करा, एन्जिओग्राफी करा. काय करा? एन्जिओग्राफी करा. एन्जिओग्राफी केली. एन्जिओग्राफी डॉक्टर म्हटलं हो बापरे 80% ब्लॉक आहे. किती? 80% ब्लॉक आहे. काय करायला लागेल? बायपास सर्जरी करायला लागेल. डॉक्टर सांगतात ते. हां, पेशंट ऐकतोय. 80% काय करायला लागतं? 80% ब्लॉकेज आहे, बायपास सर्जरी करायला लागेल. बायपासची सर्जरीची अपॉइंटमेंट घेतली, डॉक्टर फिक्स केला, हॉस्पिटल फिक्स केलं. समजून घ्या, हॉस्पिटल फिक्स केलं, डॉक्टर फिक्स केला, अपॉइंटमेंटची डेट फिक्स केली. आता नातेवाईक सगळे जमले, बाबा आता याचं ऑपरेशन आहे, यांचं ऑपरेशन आहे, असं हे बायपास सर्जरी होणार आहे. सगळे नातेवाईक काय जमले. ऑपरेशन थिएटरमध्ये कोण जाणार आहे? ऑपरेशन थिएटरमध्ये नातेवाईक सगळे जमलेत बाहेर. नातेवाईक जमलेत कुठे? बाहेर. जायच्या पहिले प्रोत्साहन पण देतात, काही नाही होणार, एवढंच असतंय. आता टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे, काही टेन्शन घेऊ नको. नातेवाईक धीर द्यायला सगळे जमलेत. पण जायचंय कोणाला? किती जण जाणार? जमलेत किती? जमलेत किती? 10, 20, 25, 30. जाणार कोण? त्या ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्यानंतर ऑपरेशन झालंय की नाही हे कोणाला कळणार? कोणाला कळणार? हां, कोणाला कळणार? डॉक्टर आणि पेशंटला पण कळतात. डोळे ओपन असतात, ते तिथं भुलीचं इंजेक्शन देतात फक्त.
सगळी बायपास सर्जरी चालू असते. ओके, राईट ब्रदर मेडिकल फील्डमध्ये. तर जाणारा व्यक्ती कोण आहे? एकटा व्यक्ती जो ऑपरेशन थिएटरमध्ये गेला, डॉक्टर गेला, डॉक्टरची टीम गेली ऑपरेशन थिएटरमध्ये. ऑपरेशन झालं की नाही, आता सगळे बाहेर आले, ऑपरेशन झालंय की नाही हे कोणाला ठाऊके? डॉक्टर आणि पेशंटला. टीम आपण साईडला धरूया, ठीक आहे. डॉक्टर आणि पेशंटलाच माहिती आहे की ऑपरेशन झालंय की नाही. जर पेशंट चांगला असेल, म्हटला की ठीक आहे मी रेडी आहे, मी रेडी आहे ऑपरेशनसाठी, ऑपरेशन डॉक्टरांनी केलं. दुसरा पेशंट म्हटला नाही, मला खबरदार कोणी काय केलं हात लावला तर मला ऑपरेशन नाही करायचं, मेरे को छुरी लगाने का नहीं, आय वॉन्ट नो कट ऑन माय बॉडीज. डॉक्टरना परेशान करून टाकलं, स्टाफ घाबरून गेले. म्हटलं बाबा याचं नको ऑपरेशन करायला, जाऊ दे, असं आहे ते. 2 केस आहेत, एक ऑपरेशन चांगला पेशंट ऑपरेशन झाला, दुसरा पेशंट म्हटलं नाही. आता दोन्ही केसमध्ये पेशंट बाहेर आल्यानंतर नातेवाईक तिथं, हा पेशंट जिवंत आहे दिसतोय आम्हाला, त्याच्यामध्ये नातेवाईक खुश आहे. पण झालंय का ऑपरेशन, नाही झालंय का हे कोणाला माहिती आहे? पेशंटला बघून ऑपरेशन सक्सेसफुल म्हणू शकत नाही. त्याच व्यक्तीला माहिती आहे की माझं ऑपरेशन झालंय की नाही. तशाच रीतीने तो डॉक्टर म्हणजे तो डॉक्टरांचा डॉक्टर परमेश्वर आहे. पेशंट म्हणजे आपण आहोत, ते पापी व्यक्ती ज्याचं हृदय कपटी आहे. ते डॉक्टर फक्त बायपास सर्जरी करतो, तो डॉक्टर पूर्ण हृदय काढतो, नवीन हृदय लावून देतो. तो हा डॉक्टर पूर्ण बिल देतो, तो डॉक्टर फ्री ऑफ चार्ज मध्ये करून टाकतो सगळ्या गोष्टी. हालेलुया. हे डॉक्टर सगळी चिरफाड करतात आणि मग बायपास सर्जरी करतात. तो डॉक्टर हात न लावता, चिरफाड न करता जुनं हृदय काढतो पण नवीन हृदय टाकतो पण. हालेलुया. ही गोष्ट कोणाला माहिती आहे? जुनं हृदय काढलंय, नवीन हृदय टाकलंय, हे कोणाला माहिती? मग आता त्याच व्यक्तीला माहिती असतं. त्याच व्यक्तीला माहिती असतं, यस मेरा लाईफ चेंज हो गया आहे. मी कसल्या प्रकारचा घाणेरडा व्यक्ती होतो, मी कसल्या प्रकारच्या लज्जास्पद गोष्टी करत होतो, मी कसल्या गोष्टीमध्ये अडकलेलो होतो, मी कसल्या गोष्टीमध्ये अडकलेले होते हे मला ठाऊक आहे. दुसऱ्यांसाठी माझा चेहरा खूप सुंदर आहे, खूप मवाळ आहे, खूप चांगला आहे, खूप सभ्य आहे, पण त्या मनाला माहिती आहे काय डेंजरपणा चालू आहे. मग ज्याच तो व्यक्तीचं हृदय चेंज होऊन जातं, तो चांगलं हृदय त्याच्यामध्ये, तो म्हणतो नाही आता याच्यामध्ये डाग पण मला चालणार नाही, डाग पण मला चालणार नाही. म्हणून ती छोटीशी जरी गोष्ट झाली तर त्याला ती खपत नाही, नाही 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 चुकलं, काहीतरी चुकलं का? कारण की त्याच्यावरती डाग पण त्याला सहन होत नाही. जे पहिलं पूर्ण त्या गटारीमध्ये डुबलेलं होतं त्यास काही वाटत नव्हतं, पण आता स्वच्छ झाल्यावरती गटारीची शिंतुडी पण त्याला त्याच्यावरती चालत नाही. आणि ही गोष्ट त्याच व्यक्तीला माहिती असते, त्याच व्यक्तीला माहिती असते. समजतंय? त्याच व्यक्तीला माहिती असते की माझं ऑपरेशन झालं की नाही. आता तो व्यक्ती पेशंट जो होता हॉस्पिटलमध्ये, तो मग बाहेर आला, प्रेज द लॉर्ड ब्रदर आलो बरं का बाहेर, प्रेज द लॉर्ड ब्रदर आलो बरं का बाहेर. मग विचारतात झालंय ऑपरेशन? येस ऑपरेशन सक्सेसफुल. हा की तो म्हणतो नाही ऑपरेशन नाही करायचं, मी माझ्या जसं आहे तसं जगणार. ठीक आहे, तो व्यक्ती सांगणार तुम्हाला, तो व्यक्ती डिक्लेअर करणार. दुसरं डिक्लेअर डॉक्टर किंवा तो व्यक्ती, डॉक्टर निघून गेला वैतागून किंवा ऑपरेशन करून दुसऱ्या ऑपरेशनला, तो व्यक्ती त्याच्या नातेवाईकांना, त्याच्या परिवाराला डिक्लेअर करणार की हो ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे. तशाच रीतीने ज्या तुमच्या हृदयाचं ते ऑपरेशन होतं, तुम्ही डिक्लेअर करतात त्या परिवाराला की मी बॅप्टिझमसाठी रेडी आहे, मी पाण्यामध्ये जायला तयार आहे, मी पाण्यामध्ये जाऊन दाखवायला तयार आहे. जुना व्यक्ती मेलेला आहे, आता हा व्यक्ती ख्रिस्तासाठी जगणार आहे. हा व्यक्ती जो होता जो जगासाठी आता मेलेला आहे, जगाच्या गोष्टीसाठी, जगाच्या आकर्षणासाठी, जगाच्या सवयीसाठी मेलेला आहे, हा व्यक्ती आता ख्रिस्तामध्ये नवीन झालेला आहे. आणि तो त्या परिवाराला बॅप्टिझमच्या द्वारे, क्रियेच्या द्वारे फक्त दाखवतो. पाण्यात जाणं ही फक्त क्रिया आहे, स्टोरी सगळी मागे घडलेली आहे जी फक्त त्याच्यामध्ये देवामध्ये आहे.
आणि मग ज्यावेळेस तो येऊन परिवाराला दाखवतो की हो मी बदललो आहे, आता मी पण तुमच्यासारखाच आहे, मी पण तुमच्यासारखीच आहे, की हो मी वाईट होते, पण ख्रिस्तामध्ये आता मी तुमच्या सोबत विश्वासामध्ये चालायला तयार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतंय? लेट अस स्टॉप टुडे. आजच्या दिवसासाठी एवढं बस आहे. आमेन. पुढच्या रविवारी अजून आपण बघूया. मे गॉड ब्लेस यू ऑल. जो टाळी वाजवे देवा